देशामधल्या एका इतक्या महत्त्वाच्या गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याचा यथोचित सन्मान होणं हे कुठल्याही देशवासियांसाठी अभिमानाचीच बाब आहे। पण संसदेमध्ये जेव्हा त्यावर एक दिवसाची चर्चा होते त्यावेळेस काँग्रेसला लक्ष करण्यासाठी हा मुद्दा वापरला जातोय का असं वाटण्यासारखी परिस्थिती असते आणि आरोप सुद्धा तसेच होतात। काय नेमकं उद्दिष्ट होतं या सगळ्याचं जेव्हा की काँग्रेसवर तुष्टीकरणाचे आरोप झाले या गीताच्या माध्यमातून? मुळात असं आहे की काँग्रेसला टार्गेट करण्यासाठी आपण जे म्हणालात तर आम्हाला काही असे मुद्दे घ्यायची आवश्यकता नाहीये। काँग्रेसने बरंच काही देशापुढे वाढून ठेवलेलं आहे ते आपल्याला बरीच वर्ष लागणार आहेत खड्डा भरण्यासाठी। त्यातल्या अनेक गोष्टी करत 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 आपण इथपर्यंत आलेलो आहोत। सीमा विवाद असतील, 370 कलम असेल किंवा देशामधले अनेक जे काही प्रश्न जे आज दिसत आहेत जे काँग्रेसचे प्रवक्ते इथे बसलेले ते असं म्हणतील मग आम्ही काही काम केलं नाही का? आम्ही तुमच्या कामाबद्दल आम्हाला तुमचं म्हणायचं नाही, तुम्ही सत्तेवर आला, काँग्रेस तुमच्या हातात देश सोपवून गेले, जे तुम्हाला शक्य झालं तुम्ही केलं, पण ते करत असताना जे केलं त्याची फळ आज देश भोगतोय। उदाहरणार्थ काश्मीरचा प्रश्न तुम्ही आवश्यकता नसताना विनोद नेला। आज वंदे मातरमची ज्या वेळेला आपण चर्चा करतोय जेव्हा 150 वर्ष या गीताच्या संदर्भात होत आहेत आणि अख्ख्या देशभरामध्ये कार्यक्रम होत आहेत तर मुळात हे करत असताना काँग्रेसचा सहभाग अख्ख्या देशामध्ये पुढेच दिसला नाही, कारण सगळीकडे असे कार्यक्रम झाले। आपण पाहू शकतो शासकीय स्तरावरती झाले, संस्थांनी घेतले, राजकीय पक्षांनी घेतले, आम्ही घेतले, पण ज्या पद्धतीनं काँग्रेसने करण्याची आवश्यकता होती काँग्रेस कुठेही दिसली नाही। आज ज्या वेळेला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जो विषय मांडला तर मला असं वाटतं तो योग्य विषय त्यांनी या संदर्भात मांडला। ठीक, मला एक सांगा, जे वंदे मातरम आपण आता जे गातो मुळात ते वंदे मातरम किती होतं? त्या वंदे मातरमची 4 कडवी होती आणि ती आम्ही गातो आजही संघाच्या शाखेवरती जे काही सुरुवातीला गातो, त्यानंतर कार्यक्रमांमध्ये ज्यावेळी अनेक कार्यक्रम होतात तेव्हा वंदे मातरम आम्हाला सर्वात प्रथम ऐकायला मिळाले। आम्हाला कधीच काय वाटलं नाही त्यामध्ये। आपण ती कडवी गात असताना त्याची जी हिस्ट्री आहे ती आज पंतप्रधानांनी मांडली आणि त्यात काय चुकीचं असं मला वाटतं।